सगळ्यांना शुभ सकाळ। चला तर मग आज चाललो आम्ही शॉपिंग करायला तर चाललो, पण ऊन लई तप्पू राहिलं। आता उन्हाचं काय होते काय माहीत। सगळ्याच्या तयाऱ्या झाल्या, माझी तयारी झाली, रूपाची झाली, बंधू गेले बाहेर। ऊन पा किती तप्पू राहिलं, लई ऊन तप्पू राहिलं, पण तरी आज जास लागते शॉपिंग करायला, कपडे घ्यायला आणि घरात काही सामान आणायला। चला तर मग निघतो आता आम्ही। उन्हाळ्यात बाहेर निघणं म्हणजे एकदम तब्येत खराब करून घेणं आहे, म्हणून तोंडालेच बांधून घेतलं आम्ही दोघीनं पण। चाललो आता अकोल्याले। पोचलो आम्ही आता गेटवर, ट्रेनची वाट बघत, कारण गेट बंद आहे। गेट बंद असल्यावर नाही जाता येत, तर ट्रेन कधी येते काय माहीत। देवाच्या कृपेनं आली लवकर। सावलीत थांबलो होतो आम्ही सगळेच जण, गेटजवळ कोणीच नाही। चला तर मग पोचलो आता आम्ही दुकानात मावशीनं लई मोठे ड्रेस टाकले समोर, पण एकही पसंत येत नव्हता। कसे मसे करून झाले, 2 ड्रेस पसंत केले आम्ही दोघीनं। आता चाललो आम्ही दुकानाच्या बाहेर। दुकानात एवढं ऊन लागत नाही, कारण AC पंखे सगळं असतात ना, म्हणून आता जायचं आहे आम्हाला बंधूचे कपडे घ्यायले। म्हणून आम्ही दोघीनं पहिलेच बाहेर हे केलं की आता बंधूचे कपडे घ्यायला जायचं म्हणून। रूपा आणि मी 2 ड्रेस पसंत केले फक्त 2 वाजेपर्यंत आम्ही। आता आलो बंधूचे कपडे घ्यायला। लय पाय दुखत होते फिरू, म्हणून आम्ही दोघी जणी बसलो आणि बंधू घेत आहेत बंधूचे कपडे। आता बंधूचे कपडे दाखवत आहे दुकानवाले। बंधू नाही घेतले, लवकरच सिलेक्ट केले आणि फाडत आहे आता बिल। रूपाचे कपडे घेऊन झाले, बंधूचे कपडे घेऊन झाले। आता लागली लय भूक, बंधूने दिली चाट, पैसे खर्च होतात म्हणून, पण आम्ही दोघी लय हुशार आहोत, आम्ही आलो नूडल्स खायला। आम्ही दोघी आलो नूडल्स खायला, बंधू गायब। नाश्ता झाल्यावर लगेच पार्लरमध्ये घुसलो, ॲब्रो करून घेतल्या। चला आता घरी, बंधू वाट पाहू राहिले। बंधू आहे पंचायत समितीवर बसेल, फोन करू राहिले बार बार। चला चांगलं केलं ना, ॲब्रो कसे केले कमेंटमध्ये सांगा। बंधू सकाळपासून पंचायत समितीत बसेल होते, आम्ही आलो फिरून, कपडे घ्यायला आले होते फक्त सोबत। दिवसभर तोंडाचं सोडलं नाही आम्ही, तर आता मस्त थंडी हवा सुटली। पंचायत समितीत आहो आम्ही, अकोला पंचायत समिती, मस्त थंडी हवा आहे। चाललो निघलो आम्ही घरी आता। काय घेतलं?